मी अनिश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। नाला सोपारा गास या परिसरात आपण आहोत। वहिनींचं नाव तन्वी किरण पाटील, नणंदबाई सारिका सुभाष नाईक, तर दुसऱ्या नणंदबाईचे आव्हान देणार आहेत ज्योती प्रदीप नाईक। चला आजच्या भागात काय घडणार ते बघूया। लिटिल चॅम्प्स काय म्हणतायत तेही ऐकूया। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। नाव घ्या करू नका गजर, किरणचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर। काय सांगता किरणजी, तुमचं काय म्हणणं आहे? चांदीचं किचन सोन्याचा ओटा, तन्वीचं तोंड पुसायला हजाराच्या नोटा। काय सांगताय द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे यजमान किरण शांताराम पाटील, हे माझे सासरे शांताराम पाटील, त्या सासूबाई त्या माझ्या मोठ्या नणंदबाई सारिका सुभाष नाईक, या 3 नंबर नणंदबाई ते त्यांचे यजमान प्रदीप नाईक, ही माझी 4 नंबर नणंद नमस्कार, ती माझी भाची नमस्कार, आणि ह्या माझ्या जाऊबाई नमस्कार, हे आमचे सगळे बच्चे कंपनी, हा पूर्वेश पाटील नमस्कार, ही सृष्टी पाटील नमस्कार, ही माझ्या नंदेची मुलगी अंशिका नाईक, तो अथांग माझ्या आमच्या दिरांचा मुलगा। बरं बरं बरं। आणि हा माझा मुलगा विवान। बरं, तुमचं बालपण कुठलं? गिरगावचं। तुमचं बालपण कुठलं? गासगाव। कसं गेलं बालपण? बालपण खूप छान गेलं, पण बालपणात स्ट्रगल पण भरपूर केलंय मी, आणि बाबांनी पण भरपूर स्ट्रगल केलंय, पण देवकृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आता सर्व व्यवस्थित आहे। बरं वहिनी, मग मला सांगा तुमच्या माहेरी कोण कोण असतं? माझे आई वडील असतात, वडील सध्या रिटायर आहेत, आणि माझी बहीण। पण जमलं कसं? ऍक्च्युली आम्ही शाळेत, ह्या गावात जी सेंट गोन्सालो ग्रासिया शाळा आहे त्या शाळेत आम्ही एकत्र होतो, एका वर्गात होतो। त्याच्यानंतर आपले जी जुने मित्रमंडळी होती ते सर्व ग्रुप तयार झाला। व्हेरी गुड। आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या संमतीने सगळं झालं ते आतापर्यंत। कसा आहे स्वभाव वहिनींचा? खूप छान आहे, म्हणजे आजपर्यंत तरी मला कोणत्या गोष्टींचा तिच्यापासून त्रास नाहीये, नेहमी अडचणीत तिची मला साथ असते। घरात तुम्ही आलात, कुटुंबात आला, कसं वाटलं? म्हणजे थोडंसं भीती होती मनात की मी कोकणातली, गोवा, म्हणजे थोडंसं पद्धती, जेवण वगैरे सगळंच असं थोडं चेंज होतं। हे माहिती होतं की मी ऍडजस्ट करणार आणि त्याही मला सामावून घेणार, पण काय नाही, लग्नानंतर सगळ्यांनीच अगदी सामावून घेतलं। आता वाटतही नाही की बाहेर कुठे जावं। सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? माझी दुसरी आई। आई, बोला सुनेबद्दल खरं। सून आमची म्हणजे 4 मुली आहेत मला, आणि 1 मुलगा, 5वी मुलगी। हो ना, आमच्यापासून काही लपवत नाही। क्या बात। आणि तुमच्या जशा 4 मुली काही काम करत नव्हत्या, हो, करत होत्या। काय करत होत्या? हो, सगळं काम। मुली कुठे काम करतात? हो, माहेरी येऊन काम करायचं। म्हणजे मला सांगा, माहेरी येऊन तुमच्या मुली काम करतात? हो। आणि सासरी आराम करतात? नाही, सासरी भरपूर काम करतात। काय सांगता? हो, त्यांच्या सासूला माझ्यापेक्षा त्यांना जास्त हे असते, आराम असतो। त्यांच्या सासूंना जेवढा आराम आहे तेवढा तुम्हाला नसतो? आम्हाला पण आहे, आम्हाला तुम्ही म्हणालात ना, मुलींपासून पण आहे आणि सुनेपासून पण आहे। सुनबाई जॉब करते। नका बाजू घेऊ आता। काय काय सासूबाईंना आराम नाही मिळत तुमच्यामुळे? आता देईन। आता देणार?
उद्यापासून आराम. आणि सांगू मला आराम तर करायला नकोच. मी उठली का माझं झाडू हे तेच काम चालूच असते. ते झाडू तुम्ही करता, हो जेवणाचं तुम्ही बघता. हो ते पण बघते. काय बघते म्हणजे हो. फक्त बघते? नाही तयार करते ना. सासूबाई म्हणजे ढाल मग आहे. दुपारी हो की नाही? म्हणून म्हटलं दुसरी आई आहे. बाबा सांगा काय सांगताय, सुनेबद्दल सांगा, मुलाबद्दल. बरे एकदम बरी आहे ना? फार चांगले. आणि मुलगा? तोही चांगला. पण आता एक छोटस आव्हान आहे तुम्हाला, आणि ते आव्हान असं आहे, घरातल्या काही वस्तू आहेत त्यापैकी एक विसंगत वस्तू आहे. म्हणजे 5 वस्तूंची नावं सांगणार, त्यापैकी तुमच्या लक्षात येईल एक वेगळ्या फॅमिलीतली आहे. तर त्या वस्तूच्या जवळ एक बंद पाकिट ठेवलेलं आहे, विसंगत वस्तू आहे. तर ती कुठली हे तुम्हीच विचार करून त्या ठिकाणी ठेवलेलं बंद पाकिट घेऊन यायचं, आणि तुम्ही काही बोलायचं नाही. बॅट, बॉल, स्टंप, बेल्स, हंडा. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 4, 3. अभिनंदन. 7 सेकंदामध्ये ही सोन्याची नथ तुम्हाला त्यांनी मिळवून दिली. अभिनंदन. तुम्ही कुठे असता सासर? मी विरारमध्ये करमाळा गाव आहे तिकडे राहते. तिकडे. आणि आपण? मी इकडे नालासोपारा गास गावातच. सगळ्यांचं नातं भावंडांचं कसं आहे? आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. म्हणजे कारण कसं आमची फॅमिली कौटुंबिक परिस्थिती जी होती ती आम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे. आणि भाऊ लहान होता आणि आम्ही सगळ्या मोठे होते, त्यामुळे आम्ही त्याच्या. तुम्ही किती भावंड? आम्ही 4 बहिणी आणि एक भाऊ आमचा. काय भावामध्ये काय होतं लहानपणी असं? आज जे काही आहे हे वास्तविक जे काय आज ते त्याच्या स्वतःच्या जीवा पायावरती केलंय त्यांनी. काय कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही सगळ्यात मोठ्या होता. चांगलं वाटते कारण मला सगळं माहित आहे काय झालेलं काय नाही ते. हो ना. गृहलक्ष्मीच्या पावलानं ती वहिनी आली. हो. कशी आहे हो? मस्त. हा मस्त एकदम मन मिळवू. मी वहिनी तुमची चांगली आहे. चांगली आहे. हो ना. तुम्ही येता कधी माहेरी इथे हो राहायला? येतो ना. येतो. किती दिवस राहायला? असं नाही, कधीतरी सकाळी आले संध्याकाळी गेले. येतो. राहावंसं वाटत नाही? नाही आता प्रत्येकाचा जॉब ह्या हिशोबात वहिनी नाही ठेवत नाही इथे? नाही असं काय नाही. ती बोलावते आम्हाला. बोलावते. पण चेहरा जास्त प्रसन्न कधी असता? तुम्ही येता तेव्हा? येतं सगळे तुम्ही जाता तेव्हा? नाही असं काय नाही. सगळे असले का ती खुशीच असते. म्हणजे असं नाही की आपण आले आहेत म्हणून ती रुसून फुगून बसली आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या. असं कधी होतं का की तुम्ही आलाय आणि ती माहेरी गेली आहे? नाही. बरं तुम्ही आता सगळेजण इतका शांत आहात, बोला या कुटुंबाबद्दल, या सगळ्या जणींबद्दल. मी यांची तशी बालपणीची मैत्रीण पण, म्हणजे आम्ही क्लासमेटच आहोत, त्यामुळे ह्यांचं जे काही प्रेम प्रकरण होतं ते मला पहिल्यापासूनच माहिती होतं. म्हणजे शाळेपासून होतं? हो. नाही शाळेपासून नव्हतं. नाही ऐका या दोघांमधला जो मध्यस्थी करणारा माणूस आहे तो मी होते. बरं केलं तुम्ही. तुमचं कसं जमलं? माझं पण लव्ह मॅरेजच आहे. सांगा काय, कसा आहे स्वभाव? नाही स्वभाव चांगला आहे माझा. बरं यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? थोडासा तापट स्वभाव आहे पण तो होईल. कधी 80व्या वर्षी? नाही पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा आता आम्ही सुखी आहे. ह्या माझ्या सासूबाई लागायच्या, हे सासरे भाऊ, हे दोघे चांगले आहेत. तिला 5 वेळा हाक मारली तर एकदा हो करणार पटकन. पटकन अशा बोलत ना, म्हणजे जरा खडूस आहे. आणि हा जो आहे ना, हा घरात काय काय पार्ट्या वगैरे बनवत असतो. मी घरात एकटी असते, ही माझी मुलगी स्टेटसवर टाकणार, हे केलं ते केलं. विचारलं काय आहे ना वहिनी, तुला काय बंद केलंय का? पण कधी सांगणार नाही की हे म्हणून असं. तुम्ही यांच्याकडे लक्ष ठेवून होता, बरोबर की नाही? म्हणून तेवढ्यात तिने साधून घेतलं. एका हाकेला झोपलेली असते, मग परत त्या दुपारी हाक मारतात तेव्हा मी ह्याच्यामध्ये असते. तिसऱ्यांदा संध्याकाळी हाक मारतात तेव्हा मी कामात असते. बरं जाऊ आहे ना, 4थ्या 5व्या हाकेला आपल्याला समजून घेईल त्या भरोश्यावर मी थांबते. नाही पण मला तुम्हाला विचारायचं, या प्रत्येक वेळेला कामात असतानाच तुम्ही का हाका मारता? नाही, मी अशी कामात असताना ना हाक मारत, अशी हाक मारते तरी पण त्या पटकन बोलतच नाही. जरा स्वभाव खडूस आहे. जरा स्वभाव खडूस आहे त्यांचा. मी अगोदरच तिला बोललेली. कसा वापरायचा? मी अगोदरच तिला बोललेली, तू रागावू नको, पण मी तुझ्याविषयी चांगलं सांगणार नाही, काय आहे तेच सांगणार. मी तिला सांगितलं. तुम्ही आज एकट्या झालाय, जावई नाही आले का ते मला आत्ता कळलं. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सृष्टी आशिष पाटील. कितवीत असता? 7वीत आहे. बरं, तुम्हाला घरातल्या कुठल्या गोष्टीचा राग येतो? येतो माझं फेवरेट जेवण नाही बनवलं तर राग येतो मला. काय फेवरेट काय डिश आहे साधारण? डाळ भात माझी फेवरेट डिश. हा? डाळ भात, नॉनव्हेज, चिकन. हे सोडून तुमच्याकडे काय बनवतात मला जरा सांगा. वांगे गोळ्याची भाजी असते.
ते आवडत नाही तुला? नाही आवडते, पण कधी कधी मला खायची असते तेव्हा ते बनवतच नाही. म्हणजे तिच्या आवडीप्रमाणे जेवण बनत नाही. काय म्हणतो तू, घरात लिहून का नाही ठेवत, सोमवारी हे करा, मंगळवारी हे करा? नाही ऐकत कोण माझं. कोण ऐकत नाही? नाव सांग. पूर्वेश मंगेश पाटील. कितवीत आहेस? 8वी. तुला कधी ओरडा घरात मिळतो? ओरडा हा कधी कधी भेटतो, त्यांचं ऐकलं नाही किंवा अभ्यासाला बसला नाही तर. कोण ओरडतं? आई. कधी कधी आई नाही तर पप्पा. मग आई पप्पांनी कसं समजावून सांगायला पाहिजे का धपाटे द्यायला पाहिजे? नाही समजवतात ना. तुला कधी दिलाय फटका? छोटा होता तेव्हा एकदा दोनदा मस्ती केली, तेव्हा चिल्लेले मारलेले. नंतर कधी काय केलं. नाव सांग. माझं नाव अंशिका प्रदीप नाईक. तू कितवीत आहेस? मी 5वीत. तुला काय आवडतं शाळेत? मला अभ्यास आणि गायला आवडतं? हा. नाव सांगा. माझं नाव अथांग राजन पाटील. अथांग म्हणजे काय रे? म्हणजे कधीच नाही संपणारा. बरं तुला कसली आवड आहे? क्रिकेट. तुम्ही दोघे भांडता? हा. बरं पालकांनी कसं वागलं पाहिजे लहान मुलांबरोबर? म्हणजे समजून घेतलं पाहिजे. हा. आणि काय. बरं आता या ठिकाणी तुमच्या दोघांसाठी कोण खेळणार या चौघांपैकी ते आत्ता ठरणार. जे दोघे या चौघांमधून निवडले जातील तुम्हा दोघांचं प्रतिनिधित्व करणार आहे, तुम्हा दोघींचं. आणि त्यात जे कोणी जिंकणार ते पुढच्या खेळात जाणार. पहिलं नाव अंशिका. तू यांच्यासाठी खेळणार. या कोण? मम्मी. मम्मीसाठी खेळणार. अरे वा वा वा. सृष्टी तू आत्यासाठी खेळणार. चला अंशिका आणि सृष्टी दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. आणि ही जी बॉलिंग बॉटल आहे ती उडवायची आहे, पण ती उडवत असताना काळजी घ्या नीट. डायरेक्ट टाका किंवा त्याच्यावर टप्पा पडून गेला तरी चालेल. ती बॉटल पडली पाहिजे. त्या बॉटलला लागून गेला तर तो काउंट होणार नाही. बॉटल पडली तर काउंट होणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या माऊली पुढच्या खेळात जाणार. तुमच्या दोघींना जिंकवायचं त्यांच्या हातात आहे. आधी तू. बरं तू घे. आता तू तिकडे बस, तू इकडे. चला अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. वहिनीने तुमच्या कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? वहिनीचा स्वभाव तसा चांगलाच आहे, फक्त ती जरा पटकन बोलत नाही. ते आपण कोण घरी आल्यावर बोलली पाहिजे एवढंच, दुसरं काय नाही. का बोलत नाही? ऍक्च्युली माझा पहिल्यापासूनच स्वभाव असा बोलका नाही. मला वाटत नाही. गप्प बसा. पण आता बोलेन. पण आता बोलेन. कळलं? त्यासाठी मला यावं लागलं. बरं त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? फक्त एकच बदल आहे, म्हणजे फोन केला ना की पटकन उचलत नाही. का हो? कधी कामात बिझी असते, फोन बाजूला नसतो, पण नाही उचलायला मिळत. तुम्हाला विचारतो की आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? ऍक्च्युली माझ्या बाळाची. कारण आम्ही जॉब करतो त्यामुळे त्याला वेळ देता येत नाही. पण एक आई म्हणून मनाला रुकरुक असते की त्याला वेळ देता येत नाही. हीच असल आहे, म्हणून क्षमा मागायची तर फक्त त्याचीच. तुम्ही? क्षमा तशी कोणाची मला मागायला वाटत नाही. मागूच नका क्षमा तुम्ही. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? थोडीशी मी अबोल आहे आणि अशी तत्ववादी आहे. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट मला पटकन सहन होत नाही, मी रिॲक्ट होते. तर थोडीशी मला ती कमी करायला आवडेल. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करा? कधी कधी मला पटकन राग येतो. मी दाखवत नाही, पण मला आतून म्हणजे खूप राग आलेला असतो. दाखवणार नाही. सगळ्यात डेंजर आहे तुमचा राग. बरं आता दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार बघूया. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये दोन्ही हातामध्ये लोखंडाचे सळ्या आहेत.
उजव्या हातातल्या सळईने हळूच तो मणी उचलायचा आणि डाव्या बाजूच्या त्या सळईमध्ये गोळा करायचा. वेळ 1 मिनिटाची आणि 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त जे कोणी या दोघींपैकी मणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. बघूया काय होणार या खेळात. दहा 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. तिकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वैनीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.